महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले योगेश कदम आता आपल्यासोबत जोडले गेलेत। दादा, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे। खाते वाटप जाहीर झालेलं आहे। ग्रामविकास, पंचायत राज आणि अन्न नागरी पुरवठा, त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन म्हणून तुम्ही जबाबदारी सांभाळणार आहात। कसं पाहता या संपूर्ण गोष्टीकडे? नाही, सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते, मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो। दोघाही नेत्यांनी माझ्यावरती इतका मोठा विश्वास ठेवलाय। नक्कीच त्यांना माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर नक्कीच मी सार्थ करायचा प्रयत्न करेन आणि जी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलेली आहे, महत्वाची खाती आहेत, या खात्यांच्या मार्फत नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा माझा प्रयत्न असेल। माझ्या पक्षामधील सर्व कार्यकर्त्यांना ह्या खात्यांच्या मार्फत ताकद द्यायचा माझा प्रयत्न असेल। दादा, ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही स्वतः दापोलीमधील आहात। अनेक गावं तुमच्या विधानसभेला जोडली गेलेली आहेत। ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना गावांचा विकास व्हावा यासाठी आता काय उद्दिष्ट डोळ्यासमोर असणार आहे? अनेक गोष्टी आहेत। प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत। त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या अडचणी काही अशा जादूछडीने कधी सुटत नसतात, परंतु योग्य तो मार्ग निवडून एक चांगला रोडमॅप तयार करून ज्यांच्या आता शेवटी कॅबिनेट मिनिस्टर्स प्रत्येक खात्याचे आहेत त्यांच्यासोबत चांगलं कोऑर्डिनेशन ठेवून, मुख्यमंत्री साहेबांसोबत चांगलं कोऑर्डिनेशन ठेवून खात्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन। नक्कीच दादा, अनेक वर्षांनी दापोलीला हे मंत्रीपद मिळालेलं आहे। कसं पाहता, याच्याकडे काय भावना आहेत? नाही, ते मागेच म्हटलं होतं मी, अनेक मतदारसंघाला घेऊन माझं एक चांगलं विजन आहे। त्या विजनला पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी संधी आहे, त्यामुळे नक्कीच त्यासाठी मी प्रयत्नशील असेल। धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।